मित्रहो, नमस्कार. आज एका महत्त्वाच्या विषयावरती मी तुमच्याशी बोलणार आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं लक्ष फार बारकाईनं माझ्या आवाजाकडं आणि या सगळ्याकडं असू दे. कारण आजचा जो विषय आहे तो आपल्या दैनंदिन जीवनाशी अत्यंत जवळचा संबंधित आहे, रहाट-गाडग्याशी संबंधित असणार आहे, रोजच्या कामाधंद्याशी संबंधित आहे. आता बघा, प्रत्येक जिवंत माणसाची एक इच्छा असते की माझं जीवन उमलावं, माझं जीवन फुलावं, माझं जीवन बहरावं आणि एक समृद्ध आयुष्य मला जगायला मिळावं. ही प्रत्येकाची इच्छा आहे, सुप्त इच्छा आहे. मग ती अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याची आहे, ती नोकरी करणाऱ्या व्यक्तीची आहे, ती व्यावसायिकांची आहे, ती गृहिणींची आहे, प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींची आहे. एम आय राईट? सगळ्यांचीच आहे. मग हे सगळं करण्यासाठी आपण काय करतो? लोक यासाठी प्रयत्न करतात, धडपडतात, कष्ट करतात, अनेक वेगवेगळे मार्ग धुंडाळण्याचा प्रयत्न करत असतात. मग ह्यामध्ये अनेकांना यश गवसतं, अनेकांना समृद्ध आयुष्य जगायला मिळतं, अनेक जणांना कमी प्रमाणामध्ये मिळतं, अनेक जणांना ते कोमट मिळतं, किंवा अनेक जणांना ते नुसतं धुंडाळतात, इकडं धडपडतात, तिकडं धडपडतात, फक्त धडपड अनेकांची चालू आहे. हे चित्र आपल्या आजूबाजूला आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतंय, आपल्या आजूबाजूला बघायला मिळतंय. मग ह्याच्यामध्ये माझा प्रश्न असा आहे की ज्या लोकांनी आपलं जीवन एका नव्या उंचीवरती नेलं, त्यांनी असं ह्या लोकांपेक्षा वेगळं काय केलं? त्यांनी काय केलं? त्यांना असा कुठला मंत्र मिळाला? त्यांना अशी कुठली मास्टर की मिळाली की ज्यांनी ती फिरवली आणि त्यांचं आयुष्य समृद्ध झालं? यस मित्र हो, अशी मास्टर की या विश्वामध्ये, युनिवर्समध्ये अस्तित्वात आहे की ज्या मास्टर कीचा अभ्यास अनेक दिग्गज लोकांनी केला आणि ती अभ्यास करून फिरवली आणि त्यांचं आयुष्य हे समृद्ध झालं सर्व क्षेत्रामध्ये, हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेसच्या सर्व क्षेत्रांमध्ये. मग अशी मास्टर की आपल्याला मिळाली तर अशा मास्टर कीवरतीच इथून पुढं मी बोलत जाणार आहे. या विषयावरती ही सिरीज पुढं नेत जाणार आहे मी. तर आज याच मास्टर कीवरती बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ही मास्टर की म्हणजे नेमकी काय आहे? तर मित्र, याला म्हणतात सेल्फ डेव्हलपमेंट साहित्य. काय म्हणतात? सेल्फ डेव्हलपमेंट साहित्य, लिटरेचर ऑफ सेल्फ डेव्हलपमेंट. मग सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे काय? आपण अनेक पॉडकास्टमधनं ऐकलं असेल, अनेक पुस्तकातनं वाचलं असेल, अनेक व्हिडिओमधून आपण बघितलं असेल सेल्फ डेव्हलपमेंट हा शब्द. तर सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे आपल्या संपूर्ण अंतरंगामध्ये असणाऱ्या सुप्त क्षमतांचा विकास करणे, आपली मानसिक शारीरिक ऊर्जा वृद्धिंगत करणे, तिचा विकास करणे, आपलं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करणे, आपले नातेसंबंध विकसित करणे, आपल्याला जीवनामध्ये समृद्ध होण्यासाठीचे जे जे लाईफ स्किल्स आवश्यक आहेत, जीवन कौशल्य, त्यांचा विकास करणे. आणि हे कसं करायचं हे सांगणारी शास्त्रशुद्ध प्रक्रिया ज्या साहित्यामध्ये आहे त्या साहित्याला म्हणतात सेल्फ डेव्हलपमेंटचं साहित्य. मग आपल्या जीवनाला नव्या उंचीवर नेणारी, आपल्या जीवनाला एक नवा मार्ग दाखवणारी, आपल्या जीवनाला एक नवा दिशा देणारी ही जी काय साहित्य दिंडी आहे, या साहित्य दिंडीमध्ये आपण सामील व्हायला नको का? या साहित्याचा आपण अभ्यास करायला नको का? निश्चितच केला पाहिजे. कारण ज्या दिग्गजांनी समृद्ध आयुष्य स्वतःचं केलं त्यांनी याच साहित्याचा अभ्यास केला, मास्टर की मिळवली, ती फिरवली आणि मग समृद्ध आयुष्य ते जगू शकले किंवा जगत आहेत आज. तर मित्रहो, आज याच काही दिग्गज लोकांनी ज्यांनी याच्यावरती भरीव योगदान दिलं, ज्यांनी याचा मोठा विकास केला आणि ज्यांनी जगावरती उपकार केले, अशा काही लोकांविषयी मला तुम्हाला सांगायचं आहे. कारण ह्या लोकांच्या बद्दल आपण जाणून घेतलं तर पुढचं सगळं जाणून घेणं आपल्याला फार सोपं जाणार आहे. त्यामुळं मित्र बघा, भारताचा जो काही इतिहास आहे हा इतिहास एक फार मोठा असा वैविध्यपूर्ण इतिहास आहे. भारताला एक फार मोठी ज्ञानाची परंपरा लाभलेली आहे, असं मी अनेक लेक्चरमधून व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करत आलेलो आहोत. कारण उपनिषदं असतील किंवा वेगवेगळे साहित्य ग्रंथ आपल्याजवळ जे निर्माण झाले, या साहित्य ग्रंथामधून फार मोठं सिम्बॉलिक नॉलेज समाजाला सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघितलं तर गुरुकुलामध्ये सगळे राजे रजवाडे महाराजे, समाजातल्या दिग्गज लोकांची किंवा प्रत्येक घटकाची पोरं त्या ठिकाणी शिकायला जायची. आणि त्या आश्रमामध्ये, गुरुकुलामध्ये असणारं ते ऋषितुल्य व्यक्तिमत्व होतं, ज्याला बुजुर्ग व्यक्ती म्हणतात. ते बुजुर्ग व्यक्तिमत्व ह्या सगळ्या लोकांना काय शिकवायचं? ते शिकवायचं नीतिमत्ता, नीतिमूल्य,
चारित्र्य विकास नेमका कसा करायचा, त्यानंतर सदाचारानं नेमकं कसं वागायचं, सत्य वास्तवाला धरून कसं आपण जीवन जगायचं, निसर्गाचे नियम पालन कसे करायचे, समाजाच्या नियमांना आपल्या जीवनामध्ये कसं अंगीकारायचं, ह्या सगळ्यावरती तिथं प्रॅक्टिकल नॉलेज व्हायचं. 10-12 वर्ष त्याच्यावरती चर्चा घडायच्या आणि मग तो विद्यार्थी तयार व्हायचा ह्या समाजामध्ये समृद्ध आयुष्य जगण्यासाठी. हे सगळं चाललं होतं. पण कालांतरानं कालोगामध्ये काळ बदलला, सगळ्या गोष्टी बदलत गेल्या, हे लोप पावत चाललं. पण ह्याला जिवंत ठेवलं ते संत मंडळींनी. आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काही संतांची भूमी लाभलेली आहे आपल्याला, ह्या सगळ्या संत मंडळींनी हे जिवंत ठेवलं त्यांच्या प्रवचनांमधून, अभंगांमधून, ओव्यांमधून आणि कीर्तनांमधून. मग ह्याच्यामध्ये नामदेव महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी, जनाबाईंनी, संत जनाबाईंनी, त्यानंतर तुकाराम महाराज, तुकडोजी महाराजांपर्यंत ही जी काय आपल्या संतांनी एक मोठी, ज्याला संतांची मांदियाळी म्हणतात, ह्यांनी जे काय भरीव काम केलेलं आहे. म्हणून यांच्या साहित्याकडे जर आपण बारकाईनं बघितलं तर अभंगामध्ये आपल्याला सेल्फ डेव्हलपमेंट दिसेल. ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या बघा, नामदेव महाराजांचे अभंग घ्या, तुकाराम महाराजांचे अभंग घ्या, ह्यांच्या प्रत्येक अभंगामधून आपल्याला सेल्फ डेव्हलपमेंटचं साहित्य बघायला मिळतं. म्हणून त्यांनी त्या काळामध्ये त्या लोकांना काय सांगितलं, हेच सांगितलं, आतमध्ये बघा, अंतरंगाचा विकास करा, डेव्हलपमेंट करा, समाजामध्ये कसं वागायचं शिका, निसर्ग नियमांचं पालन करा. ह्याच गोष्टींचा त्यांनी सातत्यानं समाजावरती बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून ह्या संपूर्ण संत मंडळींचं ह्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे. म्हणून तत्कालीन लेखकांनी, आजही लेखकांनी त्यांच्या लेखणीमधून, प्रवचनकारांनी प्रवचनांमधून, कीर्तनकारांनी त्यांच्या कीर्तनांमधून, किंवा कवींनी त्यांच्या कवितांमधून, शाहिरांनी त्यांच्या शाहिरी लेखणीमधून समाजाला सातत्यानं एक नवी ऊर्जा देण्याचं काम केलेलं आहे, ऊर्जितावस्था जागी करण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या अंतःस्थामधलं जे काही आंतरिक ज्योत आहे, ती ज्योत सातत्यानं चेतवण्याचं काम ह्या सगळ्या लोकांनी केलेलं आहे. पण ह्या सगळ्याला एक अधिष्ठान देण्याचं काम, एका सिलेबसमध्ये आणण्याचं काम जे केलं, ते या जगामधले असणारे एक उद्योग महर्षी ज्याला म्हणतात, अशा उद्योग महर्षींनी केलं. त्यांचं नाव आहे अँड्र्यू कार्नेजी. काय नाव आहे? अँड्र्यू कार्नेजी. म्हणून या माणसाचं मित्र हो, जगामध्ये फार मोठं उपकार आहे, फार मोठं उपकार आहे. आम्ही हे जर केवळ एवढं जाणलं तरीसुद्धा ह्या माणसाचं काम जे आहे हे आपण पुढं चालवू शकू. ह्या साहित्याला आपण एक फार मोठी आदरांजली आपण देऊ शकू, कारण फार मोठा माणूस होता. मग तुम्ही म्हणाल काय अँड्र्यू कार्नेजीने नेमकं केलं? अँड्र्यू कार्नेजी हे 19व्या शतकामधले एक फार मोठे उद्योगपती होते, उद्योग सम्राट होते, पोलाद किंग होते. आणि असं म्हणलं जायचं की जगाची संपत्ती एका बाजूला आणि अँड्र्यू कार्नेजींची संपत्ती एका बाजूला, इतकी त्या काळामध्ये तुलना होत होती. मग अँड्र्यू कार्नेजींनी अगदी त्यांच्या जीवनचरित्राचा आपण अभ्यास केला तर माझ्या असं लक्षात आलं की अँड्र्यू कार्नेजींनी केवळ एकाच गोष्टीवरती फोकस केला होता, ते म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंट. सेल्फ डेव्हलपमेंट ही तंत्र वापरली, ही टेक्निक्स वापरली, ह्याच्यामधल्या क्लुप्त्या त्यांनी वापरल्या आणि आपलं आयुष्य एका नव्या उंचीवरती या माणसानं नेऊन ठेवलं. आणि एका विशिष्ट क्षणी त्यांना असं वाटलं की अरे, मी जर या जगातनं निघून गेलो तर ही तत्त्व पिढ्यानपिढ्या आलेली आहेत, ही पिढ्यानपिढ्या आलेल्या तत्वांवरती मी समृद्ध झालो, ती तत्त्व माझ्याबरोबर नाहीशी होतील. बघा किती विश्वकल्याणात्मक विचार या माणसानं केला. माझ्याबरोबर ती नाहीशी होतील, ती होऊ नये, त्यामुळे ह्या गोष्टींना लिहून ठेवण्याची गरज आहे, जेणेकरून येणाऱ्या पिढ्या ते वाचतील आणि आपलं जीवन उजागर करतील. हा विश्वकल्याणात्मक विचार ह्या माणसानं केला आणि म्हणून अपॉइंट केलं नेपोलियन हिल नावाच्या एका 26 वर्षीय पत्रकाराला. नेपोलियन हिलला सांगितलं की बाबा जा तू या जगामध्ये, मी तुला 500 उद्योगपतींची नावं देतो, त्यांच्या ऑफिसमध्ये जा, त्यांची वेळ घे, त्यांची मुलाखत घे, त्यांनी नेमकं हे त्यांचं जीवन कसं फुलवलं, कसं यश मिळवलं, कसा बिझनेस भरभराटीला नेला, त्याच्या मुलाखती घे आणि ह्या सगळ्यांमधले कॉमन गुण तू काढ आणि ते प्रसिद्ध कर, लिखित स्वरूपामध्ये तू त्याचा अंतर्भाव कर, हे सांगितलं. आणि ह्या मानवानंतर दुसरा महामानव ते म्हणजे नेपोलियन हिल. बघा, त्यांनी ह्यांच्या उद्दिष्टांसाठी स्वतःच्या आयुष्याची 20 वर्षाची हयात त्यांनी घालवली
आणि एक सक्सेस लिटरेचरचा पाया त्या काळामध्ये घातला. आणि 1930च्या दशकामध्ये एक पुस्तक त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करून लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं द लॉ ऑफ सक्सेस. पण ते एवढं मोठं बाड निर्माण झालं होतं. मग आता लोक वाचणार कशी? कारण त्या काळामध्ये अमेरिकेमध्ये ग्रेट डिप्रेशनचा कालखंड सुरू झाला होता, म्हणजे जागतिक मंदी त्या काळामध्ये आली होती. मग लोक खर्च करून वाचणार कसं? म्हणून त्यावर त्यांनी प्रक्रिया करून 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 17 गुणांचा अंतर्भाव असलेलं एक पुस्तक प्रकाशित केलं. त्याचं नाव होतं थिंक अँड ग्रो रिच, ज्याला विचार करा श्रीमंत व्हा असं म्हटलं जातं. त्यानंतर त्याचा दुसरा पार्ट आला द मास्टर की टू रिचेस नावाचा त्याचा दुसरा भाग त्याच्यामध्ये आला. आणि ह्या 2 पुस्तकांनी जगामध्ये एक गारुड निर्माण केलं. म्हणून असं म्हणलं जातं आज सेल्फ डेव्हलपमेंटच्या साहित्यामध्ये, लेखकांमध्ये, आज अमेरिका आणि पाश्चिमात्य देश इतक्या मोठ्या प्रमाणावरती प्रगती करायला लागले टेक्नॉलॉजी आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये. त्याचा जो पाया आहे तो पाया अँड्र्यू कार्नेजी आणि नेपोलियन हिल ह्या 2 महामानवांनी घातलेल्या सक्सेस लिटरेचरवरती आधारलेला आहे. म्हणून ही माणसं फार मोठी होऊन गेली. विश्व कल्याणासाठी या लोकांनी काम केले. म्हणून यांची आठवण राहावी आणि यांच्याप्रती ग्रॅटिट्यूड भावना राहावी म्हणून आदरणीय विठ्ठल कोथेकर सरांनी आमचं जे पहिलं पुस्तक आहे समृद्धीच्या मानसिकतेचे सामर्थ्य, हे पुस्तक अँड्र्यू कार्नेजींना अर्पण केले. कारण हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व होतं. यांच्याबद्दल एक प्रकारची आदराची भावना आपल्या मनामध्ये कायम स्वरूपाची आहे म्हणून आपण ते पुस्तक ह्यांना अर्पण केलं. आणि हा प्रवास सगळा पुढं सुरू झाला. आणि ही सेल्फ डेव्हलपमेंटची विचारधारा जी आहे ही पुढं ज्यांच्या हातामध्ये गेली ती आहेत अर्ल नायटिंगल. त्यांनी कॉनंट नावाच्या एका व्यक्तीबरोबर भागीदारी करून नायटिंगल कॉनंट कॉर्पोरेशन नावाची संस्था स्थापन केली. आणि हे सगळं नॉलेज लिखित स्वरूपातून ऑडिओ स्वरूपामध्ये आणलं. लोक येता जाता ते ऐकू लागले आणि ऐकता आपला विकास करू लागले. हे पुढं नॉलेज गेलं बॉब प्रॉक्टर यांच्याकडं. आणि बॉब प्रॉक्टर यांनी त्याला एक नवा कळस चढवला. जसं तुका झालासे कळस, तसं ह्या क्षेत्रामध्ये बॉब प्रॉक्टर झालासे कळस. फार मोठ्या उंचीवरती काम बॉब प्रॉक्टरनी याच्यावरती करण्याचं काम केलं मित्रो. पुढं त्या 1910च्या दशकामध्ये आणि काही लोकांनी याच्यामध्ये काम केले. मला त्यांचं नाव घेणं फार महत्त्वाचं वाटतंय. त्यांचं नाव आहे जेम्स ॲलन. ॲज अ मॅन थिंकेथ, द मास्टर डेस्टिनी, त्यानंतर द वे ऑफ लाईफ, अशा प्रकारची पुस्तकं लिहून आपल्या अवघ्या 45 वर्षाच्या जीवनामध्ये लोकांना एक नवा मार्ग दाखवण्याचं काम जेम्स ॲलननी त्या काळामध्ये केलं. वेल्स डी वॅटल्स यांनी काम केलं. त्यानंतर ऑग मेंडिनो, डब्ल्यू क्लेमेंट स्टोन यांनी तर सक्सेस लिटरेचरचा पायाच घातला. सक्सेस लिटरेचरची स्थापना करून सक्सेस लिटरेचर नावाचं एक नियतकालिक त्यांनी त्या काळामध्ये काढलं, जे जगातल्या लाखो लोकांना प्रगतीचा मार्ग दाखवणारं साहित्य ठरलं. डब्ल्यू क्लेमेंट स्टोन त्यांचं द पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड नावाचं पुस्तक फार प्रसिद्ध झालं, जे स्वतः 100 वर्षांचं आयुष्य जगले आणि त्यांच्या पत्नींनी त्यांच्या पुढची भरारी मारली. 101 वर्षाचं आयुष्य त्या जगल्या. म्हणून ही माणसं जी होती, नॉर्मन विन्सेंट पील, जॅक कॅनफिल्ड, त्यानंतर मगाशी मी त्यांचं नाव घेतलं ते ऑग मेंडिनो, ही फार महान माणसं होती मित्र ह्या क्षेत्रातली, ज्यांनी जगामध्ये लोकांचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी हाल अपेष्टा सोचल्या आणि आपलं आयुष्याची हयात खर्ची घातली. आणि हे पुढचं एक नाव मला तुम्हाला सांगायचं आहे ते आहे इमेल कोईनचं, ज्यांनी पॉवर ऑफ अफर्मेशनचा वापर करून लोकांच्या अंतर्मनाला जागृत केलं आणि 1910 ते 1926चा कालखंड जगामध्ये त्या काळामध्ये गाजवला. ते डॉक्टर इमेल कोई. पुढचे आहेत डॉक्टर जोसेफ मर्फी, जे अँड्र्यू कार्नेजींच्या तुल्यबळ होते. जसं अँड्र्यू कार्नेजींनी सेल्फ डेव्हलपमेंटच्या साहित्यामध्ये भर घातली, पाया रचला, तसं डॉक्टर जोसेफ मर्फींनी मनाच्या साहित्याचा पाया रचला. आज मी अनेक व्हिडिओमधनं, लेक्चरमधनं मी नेहमी सांगतो की आज जे लोकांना मन कळते, मनाची शक्ती कळते, मनाचं टेक्निक कळतं, मनाची कार्यप्रणाली जी कळायला लागलेली आहे ती डॉक्टर जोसेफ मर्फी या महामानवामुळे कळायला लागलेले आहे. त्यांनी द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, युअर इन्फायनाईट पॉवर टू बी रिच, सायकिक परसेप्शन, टेलिसायकिक्स, त्यानंतर माइंड मिरॅकल्स नावाची पुस्तकं लिहिली आणि जगामध्ये मनाचा जागर केला. लोकांना मन कसं वापरायचं, सबकॉन्शियस माइंडचा वापर कसा करायचा आणि सगळ्या प्रकारची संपत्ती जीवनामध्ये कशी मिळवायची याचे टेक्निक्स त्या माणसानं दिले. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की 83 वर्षाची हयात त्या महामानवाने खर्च घातली लोकांना मन समजून सांगण्यामध्ये. आणि त्या माणसाची आठवण कुठेतरी राहावी म्हणून आम्ही आमचं दुसरं पुस्तक जे आहे
क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन, समृद्ध जीवनाचे क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन हे पुस्तक आम्ही डॉक्टर जोसेफ मर्फींना मित्र त्या ठिकाणी अर्पण केलेलं आहे. पुढं भारतामध्ये ही परंपरा अनेक लोकांनी पुढं नेली आणि याच्यामध्ये विशेषत्वानं जर नाव घ्यायचं झालं तर डॉक्टर जितेंद्र अडिया यांनी 1990च्या दशकामध्ये मनाच्या साहित्यावरती फार मोठं काम केलं आणि लोकांमध्ये याची जागृती निर्माण केली सेल्फ डेव्हलपमेंटच्या साहित्याविषयी आणि अनेक लोकांना त्यांनी प्रेरणा दिली. डॉक्टर जितेंद्र अडिया. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं मधुकर दिघ्यांनी याच्यावरती फार मोठं काम केलेलं आहे. विशेषतः 1970 ते 80च्या दशकामध्ये सकारात्मक मानसिक दृष्टिकोन म्हणजे नेमका काय असं तळागाळातल्या लोकांना सांगून याचा एक व्यापक प्रचार करण्याचं काम डॉक्टर अनिलराज जगदाळे सरांनी याच्यामध्ये केलं आणि याच्या पुढं ह्याला प्रॅक्टिकल अप्रोच देऊन आपल्या कार्यशाळांमधून, वर्कशॉपमधून, व्याख्यानामधून, पुस्तकांमधून प्रॅक्टिकल अप्रोच देऊन लोकांच्या मनामध्ये विचारांची पेरणी करण्याचं काम हे डॉक्टर प्रदीप पवार सरांनी ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती केल्याचं आपल्याला दिसतं. पुढं कृष्णकांत खामकर, SV नागेशकर, वनराज मालवी, रमेश रघुवंशी अशा अनेक दिग्गज लोकांनी ही सेल्फ डेव्हलपमेंट साहित्याची दिंडी ही जनमानसामध्ये पोहोचण्याचं काम केलेलं आहे मित्र. म्हणून 25 वर्षापूर्वी आदरणीय विठ्ठल कोतेकर सरांना असं वाटलं की अरे ह्या दिग्गज लोकांनी केलेल्या कामाच्या साहित्याची दिंडी आपण पुढे नेली पाहिजे, लोकांमध्ये याचा प्रचार प्रसार केला पाहिजे. म्हणून त्यावेळेपासून आजपर्यंत सरांचं काम हे मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. सेल्फ डेव्हलपमेंट साहित्याला एक नव्यानं ऊर्जित अवस्था देण्याचं काम सर आज महाराष्ट्रामध्ये करत आहेत. कॉर्पोरेट, विमा, नेटवर्क मार्केटिंग, औद्योगिक, शासकीय, निमशासकीय, प्रशासकीय, आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक अशा तळागाळातल्या सर्व क्षेत्रांमध्ये शेतकऱ्याच्या बांधापासून ते अगदी उच्च पदस्थीय अधिकाऱ्यांपर्यंत त्यांच्या हृदयाला भिडेल, सहज, सोप्या, समजेल उमजेल अशा भाषेमध्ये हे सेल्फ डेव्हलपमेंटचं साहित्य आज आपण मोठ्या प्रमाणावरती समाजामध्ये नेण्याचं काम करत आहोत. आणि मित्र बघा हे निसर्गानं प्रत्येक माणसाला एका उद्दिष्ट देऊन जन्माला घातलेलं आहे, एक विशिष्ट उद्दिष्ट देऊन जन्माला घातलेलं आहे. आपल्या अस्तित्वाला एक कारण आहे. मग हे उद्दिष्ट आपण शोधणार कसं तर ते शोधलं जातं आत्मजाणीवेतून आणि आत्मभानातून. पण आजचं हे संपूर्ण जग बघितलं धावतं झालं आहे, पळतं झालेलं आहे. इथं ऑलिम्पिकसारखी रेस चाललेली आहे. सर्व क्षेत्रामध्ये तगडी स्पर्धा चालू झालेली आहे. मग या धावत्या जगामध्ये आत्मजाणीव होणार कशी आणि आत्मभान जागणार कसं? शिवाय समाजामध्ये आज आपण आजूबाजूला जर बघितलं तर लोक बहुतांशी लोक उसाभरा करण्यामध्ये, मला सगळं माहीत आहे, फुकट सल्ला देण्यामध्ये अनेक लोकांचा मोठ्या प्रमाणावरती वेळ चालल्यामुळं की मी आतमध्ये बघणार कसं, जाणीव निर्माण करणार कशी आणि माझ्यातलं आत्मभान जागवणार कसं हा एक मोठा प्रश्न समोर पडलेला आहे. मग ह्याच्यामध्ये मदत कोण करणार आहे? ह्याच्यामध्ये मदत करणार आहे सेल्फ डेव्हलपमेंटचं साहित्य. कारण सेल्फ डेव्हलपमेंटचं साहित्य हे आपल्याला शास्त्रशुद्ध प्रक्रियेनं घडवतं. ही साधी प्रक्रिया नाही आहे, ही शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये आपण तावून सुलाखून घडलो जातो. जसं त्या लोकांनी किल्ली फिरवली म्हणजे काय, याचा अनेक वर्ष अभ्यास केला, जगले, वागले आणि म्हणून त्या ठिकाणी ते पोचले. म्हणून अशा जगलेल्या वागलेल्या लोकांनी समृद्ध केलेली ही विचारधारा आहे आणि ही विचारधारा जर आपण फॉलो करायला लागलो तर निश्चितच सर्व क्षेत्रांमध्ये आपण फुलू शकू, उमलू शकू आणि बहरू शकू. म्हणून ह्या साहित्याचा मित्र हो, जास्तीत जास्त प्रमाणात वापर करण्याचा प्रयत्न करा. ह्या नॉलेजमध्ये तुम्ही या. माझं तुम्हाला वैयक्तिक म्हणणं आहे, या नॉलेजमध्ये तुम्ही या. या साहित्यामधली पुस्तकं तुम्ही वाचा, ट्रेनिंग प्रोग्राम घ्या. तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही नेमकी सुरुवात कशी करायची तर आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुम्हाला याच्यामध्ये मदत करू. कारण गेली 25 वर्ष आम्ही याच्यामध्ये आहे. शाहूपुरी कोल्हापुरामध्ये वैभव सेल्फ डेव्हलपमेंट बुक्स नावाचं आपलं ऑफिस आहे. विठ्ठल कोतेकर सेल्फ डेव्हलपमेंट ट्रेनिंग नावाचं आपलं ऑफिस आहे. त्या ठिकाणी तुम्ही या. आमच्या दालनामध्ये तर तुम्ही आला तर आम्ही तुम्हाला सांगू हे पुस्तक तुम्ही घ्या, ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे मिळेल, ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे मिळेल, ह्या पुस्तकानं तुम्ही सुरुवात करा. इतकंच नाही तर ह्या पुस्तकातल्या ह्या पान नंबरवरती हा मुद्दा तुमच्या उपयोगाचा आहे, इतक्या खोल स्तरावरती सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू शकू, कारण ती पुस्तकं आम्ही वाचलेली आहेत. म्हणून जर ह्याच्यामध्ये काही तुम्हाला शंका आली किंवा काही मदत लागली तर आम्ही आहोत ना तुमच्याबरोबर, आम्ही आहोत. केवळ आमच्याशी संपर्क करा, ऑफिसला या, आपण तुम्हाला मदत करूच. पण निसर्गानं दिलेलं उद्दिष्ट साध्य करायचं असेल
आत्मजाणीव निर्माण करावी लागणार आहे, आत्मभान जागृत करावं लागणार आहे. आणि हे जर करायचं असेल तर सेल्फ डेव्हलपमेंट साहित्याशिवाय पर्याय नाही. सेल्फ डेव्हलपमेंट साहित्यच आपल्याला हे पहिल्या स्तरावरती नेण्याचं काम करणार आहे. तेव्हा या साहित्यामध्ये आपण या आणि स्वतःचा विकास करा, एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये. बाकी आपण ही सिरीज पुढं चालू ठेवणारच आहोत. आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायचीच राहिली, कुठली महत्त्वाची गोष्ट, हे जे सगळं नॉलेज मी तुम्हाला सांगायला लागलो आहे हे वैयक्तिक विकासासाठी आहे, स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी आहे. त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ केवळ तुमच्यापुरताच ठेवा, बाहेर कुणाला दाखवू नका. कारण बाहेर दाखवलं तर आपल्याला माहीत आहे, त्यामुळं केवळ तुमच्यापुरतंच हा व्हिडिओ तुम्ही ठेवा, कुणाला सांगू नका. तेव्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते. लय भारी.